डायबिटीजचा खरा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलाच जात नाहीये. तुम्हाला नेहमी एकच ऐकवलं जातं, शुगर जास्त आहे ती कमी करा. पण कितीही एफर्ट्स टाकले तरी शुगर कमी होत नाही. एका एक्झाम्पलनी समजवतो. समजा तुमच्या घरात पाणी साचतंय, तुम्ही रोज पाणी काढताय, पण पाणी गळतंय कुठून हे पाहिलं नाही तर पाणी मात्र साचतच राहणार. हेच आपल्या शरीरात होतंय. मेडिसिन्स, इन्सुलिन, डाएट, वॉकिंग या सगळ्या गोष्टी टेम्पररी तुमची ग्लुकोज कमी करणार, पण त्याचा रूट कॉज म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स त्याला सॉल्व्ह करत नाही. इन्सुलिन ही तुमच्या सेल्सची चावी आहे, जी सेल्सचे डोर्स ओपन करतं आणि ग्लुकोजला आत जायला मदत करतं. पण हे इन्सुलिनचे लॉक जॅम होतात आणि इन्सुलिन म्हणजेच की दार उघडू शकत नाही आणि हे ग्लुकोज आत न जाता रक्तातच फिरत राहतं. आता मेडिसिन्स काय करतात? इन्सुलिन रेझिस्टन्सला सॉल्व्ह करत नाहीत, फक्त रक्तातून थोडी साखर बाजूला काढतात, युरिनमधून शुगर बाहेर टाकतात किंवा ग्लुकोजला फॅटमध्ये कन्वर्ट करून लिव्हरमध्ये, पोटाभोवती आणि मसलमध्ये स्टोअर करतात. म्हणजेच प्रॉब्लेम दिसू नये म्हणून टेम्पररीली झाकला जातो, पण आतून डिझीज तर वाढतच राहतं. म्हणूनच असं होतं, सुरुवातीला एक गोळी, मग 2 गोळ्या, मग डोस वाढतो, मग इन्सुलिन सुरू होतं, पण तरीही डायबिटीज कंट्रोल होत नाही. आणि या सगळ्या काळात किडनीवर ताण येतो, डोळ्यांचं नुकसान होत असतं, नसावर परिणाम होतो आणि हृदयाचा धोका वाढतो. त्यामुळेच डायबिटीज परमनंटली रिव्हर्स करायचा असेल तर शुगर नाही, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करावा लागतो. शुगर कायमची बरी होण्यासाठी आमच्याकडे 100% रिझल्ट असणारे 0% साईड इफेक्ट होणारे औषध आहे. गोळी, इन्सुलिन पूर्णपणे बंद होते.